मी जाऊबाईंसाठी वेलकम केक बनवतेय खरं, पण कळत नाहीये कोणत्या फ्लेवरचा बनवू. अगं मग अदितीलाच विचार ना. हो नानी, सरप्राईज आहे ना त्यांच्यासाठी. काय तुम्ही पण. मग सिद्धूला विचार ना. हा, तू भाऊजी बरोबर सांगते. मोठ्या बाई, मी अदितीसाठी गृह उद्योगातून तिच्या आवडीचे पापड आणि कुरड्या घेऊन येणार आहे. तुम्ही घरी काही बनवू नका ना. बरं बरं. अगं ही बघा, ही अदितीसाठी खास माझ्याकडून. मस्तच कलर आहे, अदितीवर खूप उठून दिसेल नाही. अगं नाने, माझ्याकडचं कलेक्शन आहे छान. अरे तेरे को समझ में नहीं आता है क्या मैं क्या बोल रही हूँ? ऐसा कैसा रे? मैंने वो कलर दिया था ना. हाँ तो वेगळा कलर का घेतला? मला मालूम नहीं है, काही माहिती नाही मला. हाँ बदलूच दो. हाँ बघा ना, मी कोणत्या रंगाचे पडदे मागवले आणि भलतेच पाठवले. अगं काळजी करू नको, तुझं हिंदी ऐकून तो पटकन पडदे बदलून देईल. अरे हा बघ सिद्धू आला. सिद्धू, हे बघ, अदिती माहेरून येणार आहे ना, म्हणून तिच्यासाठी खास ही पैठणी बघ कशी आहे. मस्त आहे. सिद्धू भाऊजी, मी ना जाऊबाईंसाठी वेलकम केक बनवतेय. त्यांना कोणत्या फ्लेवरचा केक आवडतो? चॉकलेट किंवा बटरस्कॉच. थँक्यू. सिद्धू आणि ते ऐक ना, आपण नंतर बोलूयात. मी खरंच आता खूप घाईत आहे. अरे सिद्धू कुठे निघालास? ऑफिससाठी जागा घेतली ना, तिकडे चाललोय. लगेच आजपासून ऑफिसला पण जायला लागलास? फॅक्टरीचं काम फारच मनावर घेतलेलं दिसतंयस. सिद्धू जा जा. अरे देशमुखांचे सगळेच बिझनेस हिट आहेत आणि तुझा तर सुपर डुपर हिट झाला पाहिजे. काय अरे सिद्धू, आधी सांगायचंच ना, ऑफिसचा पहिला दिवस आहे. ओवाळणीचं ताट तरी तयार केलं असतं ना. नाही, त्याची काही गरज नाहीये. आदिती आल्यावरच काम सुरू करणार आहे. काही छोट्या मोठ्या मीटिंग्स आहेत, त्या जरा उरकून घेतो. बरं येऊ? अरे सिद्धू ऐक ना, नंतर बोलू आपण. हॅलो आदिती, अगं सगळं गळ्याशी येणार आहे असं वाटतंय. अगं इथे या सगळ्यांची वेगळीच तयारी सुरू आहे. हे सगळं असंच चालू राहिलं ना, तर घरातल्यांना कन्व्हिन्स करणं मला कठीण जाणार आहे. असं किती दिवस खोटं बोलू मी? तुला सांगू का, फॅक्टरीच्या कामाच्या निमित्तानेच बाहेर पडलोय मी. तू प्लीज लवकर ये, आपण लवकरात लवकर घरातल्यांशी बोलूया. पण हे एक बरं झालं की ऑफिस भाड्याने घेतलंय. निदान तिथे बसून मला अमेरिकेच्या जॉबचे इंटरव्ह्यू तरी देता येतील. आणि तुला माहिती आहे का, मला 2 जॉबचे इंटरव्ह्यूचे कॉल आले आहेत. तेच मी आता इंटरव्ह्यू देणार आहे. निदान ऑल द बेस्ट तरी बोल. सॉरी, ऑल द बेस्ट. छान होऊ दे तुझा इंटरव्ह्यू. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. सिट, खरंच तुझी ग्रोथ झालेलीच बघायची मला सुद्धा. थँक्स. फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये मी पहिलं काम कोणतं करणार? तर माझा अमेरिकेचा इंटरव्ह्यू. सिट, घरच्यांच्या इमोशन्सचा डिसरिस्पेक्ट होतोय असं नाही वाटत आहे का तुला? कळतंय मला, पण घरात कोणी ना कोणी येत राहणार ना. आणि तसंही अजून कोणाला काही माहित नाहीये, त्यामुळे लपूनच इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे. दुसरा ऑप्शन नाही. नाही ठीक आहे, लेट इट बी. तू इंटरव्ह्यूवर फोकस कर. ऑल द बेस्ट. थँक्स. बरं चल, मी ऑफिसला निघतो. बाय बाय. मला नाही जायचंय सिड, मला त्याच घरात राहायचंय. सिड, अरे खूप प्रेम दिलंय सगळ्यांनी मला. मला असं सगळं नाही सोडून जाता येणार. प्लीज सिड, नको जाऊया ना. बरं झालं, वेळेत पोचलो. अजून तासभर बाकी आहे. इंटरव्ह्यू चांगला झाला पाहिजे बाबा. एकदा काय कंपनी सिलेक्ट झालो तर दुसऱ्या कंपनीच्या आशेवर राहायची काहीच गरज नाहीये. गणपती बाप्पा मोरया. कोण आहे? या. नमस्कार देशमुख साहेब. काका तुम्ही इथे? तुम्ही शेतीमालाची फॅक्टरी सुरू करताय असं ऐकलं, तर माझ्या मुलाला नोकरी मिळेल काय?
पुण्यात जाऊन तो शिकून आलाय. गावात रोजगार मिळाला तर बरंच होईल. काका, तात्या फक्त आता असं म्हणालेत, अजून काही सुरू झालं नाही, अजून वेळ आहे. नमस्कार सिद्धू. आम्हाला एक कामाची गरज आहे, बघा ना काय होतंय का. बरं होईल इथे जर काम मिळालं तर. वडिलांना पॅरालिसिस झालेला आहे, त्यांना एकट्याला सोडून गावाभरात जाऊ शकत नाहीत. हे बघा, मी बोल रे. अरे काय गावात नवीन फॅक्टरी सुरू करतोयस? अरे यार मला पण काहीतरी जॉब बघ ना यार तुझ्या कंपनीत, मस्त तुझ्या गावातच सेटल होईल. अरे बाबा, इकडे कशात काय नाहीये, आणि फॅक्टरी सुरू झाली ना की कळवतो, ठीक आहे? चल बाय. एकदा फॅक्टरी सुरू होऊ दे, मग कळवीन तुम्हाला. आता या प्लीज. असं कसं? अहो ऑफिस उघडले असं कळालं म्हणून आम्ही इथे आलो. अरे असंच उघडलंय ऑफिस. जाऊ दे, मीच जातो. हो देशमुख साहेब. हो अहो देशमुख साहेब. मला खूप कठीण जात आहे डिसिजन घेणं. पण मी किती वेळ अशी घरचे आणि सीड या दोघांच्या मध्ये अडकून राहणार आहे. मला लवकरात लवकर काहीतरी फर्म डिसिजन घ्यावा लागणार आहे. पण कसं? इथे माझंच मला काही कळत नाहीये. सांगू तर सांगू कुणाला? सीटशी सुद्धा बोलू शकत नाही. मॉम डॅडना पण सांगितलं तरी ते हेच म्हणतील. तिथे गुळपोळीत सुद्धा मी कोणाशी या विषयावर बोलू शकत नाही. त्यांच्यापैकी कोणाला हे सांगितलं तर ते हेच म्हणतील की तुम्ही आमच्या सोबतच थांबा. काय करू? कोणाशी बोलू? तू चक्क स्वतःहून मला कॉल केलास? युवराज, आता मला तुझ्या मदतीची गरज आहे. येशील? लगेच निघतो. आलोच. मी मुंबईला आहे, तू घरीच ये. ओके. आय होप युवराजशी बोलून काहीतरी मार्ग निघेल. इथे माझ्याकडे जॉब नाहीये आणि माझ्याकडे जॉब मागताय. इथे मी स्वतः माझ्यासाठी इंटरव्ह्यू देतोय. देऊ ना, त्यांना पण जॉब देऊ. नशीब 15 मिनिटं आहेत. आता कोण आलं असेल? काय झालं आता? बरं मी काय म्हणते, ऐका ना, ऐका जरा, माझं ना खूप महत्वाचं काम सुरू आहे, आपण नंतर बोलूयात. अरे नंतर कशाला, 2च मिनिटं तर लागतील. काय झालंय? थांब सिद्धू, हे जुने पडदे काढून टाकायचे. मी ना अदितीच्या आवडत्या रंगाचे नवीन पडदे आणलेत, हे बघ. आणि ही बेडशीट पण मला बदलायची आहे. सिद्धू भाऊजी, तुमचे कपाटातले जुने कपडे आहेत ना, ते पण काढून ठेवा. म्हणजे काय होईल, मला कपाट साफ करता येईल. आता अदिती जाऊबाई आल्यावर त्यांना पण जागा लागणार ना कपाटात. अरे हो, आणि आम्ही डेकोरेशनचं सामान पण आणलंय. आता आपण सगळं काढूया आणि लावून घेऊया सगळं. हो, आणि मी आणि मोठ्या बाईने गोधडी शिवायला घेतली, ते होईल आता पूर्ण. अदिती येईपर्यंत सगळी तयारी होईल. झालं तुमचं बोलून, आता मी बोलू. आपण हे सगळं संध्याकाळी करू शकतो का? माझी आता खूप अर्जंट ऑनलाईन मीटिंग आहे. अरे हे मग आधी सांगायचं ना, आम्ही नंतर आलो असतो. नानी, सांगितलं त्याने. चला आता. बरं सिद्धू, मी काय म्हणते, तुझी ही मीटिंग झाली ना की तू जरा मदत करशील का आम्हाला? त्याचं काय आहे ना, अदितीला काय आवडतं काय नाही आवडत, ते जास्त तुला माहितीये ना. हो. आणि आता जाऊबाई इथे कायमच्या राहायला येणार, तर मग सगळं आपण सजवून ठेवलं पाहिजे. आम्ही कसं तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची? लाज नाही वाटत? मी बोलावलंय त्याला. कशाला अदिती? का म्हणजे फ्रेंड आहे तो माझा. बोलायचंय मला त्याच्याशी, हेल्प हवी आहे त्याची. अशा काही गोष्टी आहेत
ज्यावर युवराज मला मार्ग सुचवू शकतो. माझ्या वयाच्या कोणाशी तरी बोलावंसं वाटलं म्हणून बोलावलंय त्याला. काही चुकलं का माझं? युवराज ये. काय चालू होती ती? युवराज मी नकोय तुला इथे. अदिती अगं मॉम आहे मी तुझी. मॉम, हे बघ, मी बोलायला लागल्यानंतर तू तुझं मत मांडणार जे नको आहे. मला अनबायस सोल्युशन हवंय. मला तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये, पण थोडा वेळ नंतर सांगते मी तुला सगळं. प्लीज. ओके. कोण आहे? सिद्धू. बापू अक्का, अरे मी कामात आहे. अरे फक्त 5 मिनिटं काम आहे, दारू कर लवकर. 5 मिनिटं पण वेळ नाहीये माझ्याकडे. हे काम पूर्ण होऊ दे. अरे सिद्धू दादा, ते काम बाजूला ठेव, ते काम नंतर कर. आम्ही आता महत्वाच्या कामासाठी आलोय. अरे इथे माझा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे. सिद्धू, अरे दार उघड बाबा, नाहीतर हे सगळे दार ठोकून ठोकून मोडून टाकतील. अरे दार मोडलं तर एखाद्याला लागेल, जखम होईल. सिद्धू, त्यापेक्षा तूच दार उघड बाबा. अरे काय आहे? अरे तू सर, तुला काय कळत त्यातलं? सर, तुला काय कळत नाही. ही बघ, हे बघ, ह्या भिंतीच्या इथे कपाट आपल्याला हे करायचंय. इथली माप घे. बरं, मी माप घेतो. तुली एक मिनिट, हे नक्की सगळं काय चाललंय? अरे अतिथीसाठी कपाट मागवतोय. त्या फर्निचर वाल्याला नाही का सगळे माप द्यायचे. नेमका तो झाला बिझी, त्यामुळे तो काही येऊ शकत नाही, म्हणून हे सगळं प्रकरण आहे. हा, शिडी धर ना. तू आधी मला सांग, शिडी का घेऊन आलायस आणि वर का चढतोय? अरे दादा, अदिती वहिनीसाठी एसी मागवलाय. तिला इथली सवय नाही ना. कनेक्शन टेस्ट करत होतो, तर 1.5 टनचा एसी बस झाला ना इथे. चला, कपाटाचं माप झालंय आता. मला असं वाटतं इथं एक टेबल ठेवू आणि 2 खुर्च्या. कसं काय बापू? वा, तू माप घे. हे सुहास, तू उतर खाली. तू उतर. ऐका ना, तुम्ही ही माप वगैरे सगळी नंतर घ्या ना प्लीज. आणि सगळे ऐका, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. अरे ह्यापेक्षा आता महत्वाचं काम कोणतंच नाही. हा, आणि फॅक्टरीच्या कामाला अजून खूप उशीर आहे. अरे त्याच संदर्भात खूप महत्वाची मीटिंग आहे माझी. बसतो मीटिंगला आम्ही बघतो काय ऐकतो. तुम्ही फक्त अर्धा तास द्या मला, मी लगेच जाऊन घेतो. देवा, वेळ उलटून गेली वाटतं. मला कळते तुझी घुसमट. तू त्या घरची सून आहेस. तुझ्यासाठी तर ते अजून कठीण आहे तो निर्णय घेणे. एकीकडे सिड आणि त्याचं स्वप्न, आणि दुसरीकडे इतकं छान कुटुंब, त्यांची सोबत. आणि या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. मला असं वाटतं, सिद्धार्थ तुझ्या लाईफ मध्ये आल्यामुळे ही फॅमिली तुझ्या लाईफ मध्ये आली. ही फॅमिली आयुष्यभर तुझ्या सोबत राहणार आहे, हो ना? हो. या देशमुखांच्या घरात इतक्या सुना आहेत, पण हे तुलाच फेस करावं लागलं, कारण बाकीच्यांचे नवरे या गावातच राहिले. पण असाही प्रसंग आला असेल ना, की नवरा महत्वाचा की कुटुंब, त्यामध्ये त्यांनी काय निर्णय घेतला असेल. मला असं वाटतं, ह्या संदर्भात त्यांना अगदी थेट नाही, पण तुला कळतंय ना? नाही म्हणजे नेमकं काय करू मी? निर्णय घ्यायची घाई नको करू. हा मूर्ख आहे का जरा? नक्की अमेरिकेला गेला होता ना? जाऊन मोयबाईंशी आणि मोठ्या बाईंशी बोल. अरे पण त्यांच्याशी बोलणं असं डायरेक्ट नाही, सहज बोलता बोलता त्यांना कळणार नाही असं विचारून घे. पण आधी ती एक नक्की, तू निर्णय काही घे,
पण तुला स्ट्रॉंग राहायला हवं. हो कळतंय मला, पण मला सीटच्या स्वप्नांना सुद्धा सपोर्ट करायचंय आणि हे कुटुंब सुद्धा सोडून जायचं नाहीये. असा एखादा मार्ग असू शकतो का? असा एक मार्ग आहे जो तुला माहितीये ना. अरे कोणता मार्ग ते तर सांगा. युवराज, मी सुद्धा ॲम्बिशियस आहे, पण मला पैसा, शिक्षण, काम सगळं मिळालं. खूप लहान वयात मी खूप मोठी पोझिशन हँडल केली, पण मला काय नाही मिळालं. तर नाती, प्रेम, स्वतःची हक्काची अशी माणसं, त्यांच्यासोबतचा क्वालिटी टाईम, मायेचा, प्रेमाचा स्पर्श जो बयोआजींनी मला दिला. काही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा विश्वास मला तात्या, आप्पा, बापू काका, खरं तर संपूर्ण कुटुंबाने दिला. रत्नाक्का मला आपली मुलगी म्हणून हक्काने ओरडतात. काही चूक झाली तर ती दाखवून देतात. मग ताई काकी आणि नानी काकी सांभाळून घेतात मला. आईची काळजी मोठ्या बाईंनी दिली मला आणि भावाचं प्रेम सखा दादांनी. लग्न झाल्यानंतर सून म्हणून जगण्यात सुद्धा एक मज्जा आहे, गंमत आहे. याची जाणीव मला पल्लू काकी आणि अर्चना वहिनींमुळे मिळाली. कुठलीही परिस्थिती झाली तरी एकमेकांसोबत राहायचं, आनंदी राहायचं, आनंद शेअर करायचा. या सगळ्या गोष्टी मला या माणसांकडून शिकायला मिळाल्या. या कुटुंबाबरोबरचा प्रत्येक अनुभव मला काहीतरी शिकवणारा होता, माणूस म्हणून घडवणारा होता. आणि हेच सुख माझ्या आयुष्यात कायम असणार म्हणून मी आनंदी होते. आता जर मी अमेरिकेला गेले तर माझ्या आयुष्यात फक्त ही नाती असतील, ही माणसं नाही. कसं राहू मी त्यांच्याशिवाय? माझं सेटवर खूप प्रेम आहे, त्याचं सुद्धा आहे माझ्यावर प्रेम. पण एका अनोळखी देशात फक्त आम्ही दोघं, पुन्हा तसंच आयुष्य, फक्त पैसा, काम आणि एकीकडे मी नाही जगू शकत या सगळ्यांशिवाय. सेटचा फोन. हॅलो आदिती, आदिती, आदिती. सेट? आदिती, अगं मी खूप खुश आहे आज आणि तू खूप लकी आहेस माझ्यासाठी. आदिती, आत्ताचा इंटरव्ह्यू खूप कमाल झालाय आणि माझं सिलेक्शन झालंय, ते पण अमेरिकेतल्या खूप मोठ्या कंपनीमध्ये. आता अजून सेकंड राऊंड इंटरव्ह्यूचा आणि मग नोकरी पक्की. आता तू आलीस ना की आपण पासपोर्ट आणि विजाच्या कामाला लागूया आणि मग लगेच आपण अमेरिकेला जायचं. आदिती, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. म्हणजे सिद्धार्थला जॉब मिळाला. आता गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होतील. तिकडे गोष्टी जितक्या कॉम्प्लिकेटेड होतील तेवढाच आमचा रस्ता क्लिअर होणार. प्लॅन सक्सेसफुल होतोय महालक्ष्मी. आता फक्त अदिती काय डिसिजन घेते यावर सगळं डिपेंड आहे. आदिती, आता तू लवकर ये, आपण दोघं मिळून घरातल्यांशी बोलूया. बाय.